तर मी ह्या घेवड्याच्या शेंगा आधी शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. बघू शकता घेवडीची शेंग शिजवून झाली माझी. आता फोडणी देऊन घेणार आहे याला. इथं मी हिरवं वाटण बनवण्यासाठी लसूण, जिरं, कोथिंबीर, मिरच्या ही सर्व वाटून घेणार आहे. फोडणी देण्यासाठी इथं मी कांदा चिरून घेतलाय बारीक आणि टमाटा. असा कांदा भाजत आला का मग हळद टाकून घ्यायची. वाटलेलं वाटून टाकायचं आणि टमाटा. मसाल्याला चांगलं तेल सुटत आलं का मीठ टाकून घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट, थोडंसं पाणी टाकायचं. हे सर्व सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मसाल्यातलं पाणी सगळं आटलंय. नंतर मी घेवड्याची शेंग शिजवलेली टाकून घेणार आहे याच्यात आणि सगळं हलवून घेणार आहे एकदा. 5 मिनिटं वाफलून द्यायची ही शेंग. आता झाकायचं याच्यात. 5 मिनिटं झाल्यात. आता घेवडीची शेंग पण चांगली वाफलून झाली बघा.